कशा पोट्टे हो? बऱ्या मस्तच राहायला पाहिजे माणसानं. आज आपण गोष्ट करू राहिलो मोटिवेशनची. मोटिवेशन लय पोट्टे अभ्यास करते, कोणाला काही बिझनेस चालू करायचा असते, कोणाला काही असे वेगवेगळ्या गोष्टी राहते. तर मोटिवेशनची गरज सगळ्यालाच पडते. तर मग काही जणं भाषणं ऐकते, काही जणं भोवतालच्या जगातून मोटिवेशन घेते, काही व्हिडिओच्या माध्यमातून घेते. तर मोटिवेशनची जे आपली मानसिकता राहते ना, ते थोडीशी बदला. कारण की तुम्ही बाहेरून घेता मोटिवेशन अंदरून आलं पाहिजे, म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमधून. कारण की घरची परिस्थिती पहा तुम्ही. कारण की तुम्हाला मोटिवेशन घ्यायची गरज जर पडत असेल तर तुम्ही गरीबच आहात. कारण की अमीर राहिले मोटिवेशनची गरज नसते, कारण की त्याच्यापाशी सगळंच राहते. मेन म्हणजे पैसा असते, आणि पैसा असला की 99% प्रॉब्लेम त्याच्या सॉल्व होते अशाच. तर आपल्याला मोटिवेशनची गरज पडते ना, तर आपल्या जवळून आपल्याला मोटिवेशन असलं पाहिजे अंदरून. तुमची घरची परिस्थिती पहा तुम्ही. तुमची आई साबणाला साबण लावते जुनी झाली की, नंतर मग ते अशा छोट्या गोष्टी करत तुमची आई घरची आर्थिक स्थिती जी आहे तुमची ते चांगली करण्याचा प्रयत्न करते. तुमचा बाप फाटक्या बन्याना घालते तरी तुम्हाला चांगले कपडे घेऊन देते सणाले, आणि विचारते बाबू काही पाहिजे का रे, बाई काही पाहिजे का. तर अशा ज्या गोष्टी राहते ना, अशा गोष्टी तुम्हाला अशा बिना मेहनतीच्या भेटते. आणि मेन म्हणजे कसं आहे, बिना मेहनतीचं भेटलं ना काही, तर माणसाले अशी काही जाण नाही राहत त्याची. तुमच्या आईबापाकडे पहा, त्याच्या इकडे पाहून अभ्यास करा की नाही बा. नाही तर मग लायब्ररीत राहता तुम्ही आणि 5 मिनटं अभ्यास करता आणि अर्धा घंटा मोटिवेशनच पाहत राहता. आणि बाहेरून घ्यायची काही गरज नाही आहे, तुम्हाला जवळूनच असलं पाहिजे मोटिवेशन तुमचं. तर ते एक गोष्ट. आणि मेन म्हणजे कसं आहे, तुम्ही लायब्ररीत जाता म्हणजे लय जण अभ्यास करते, तर तुम्हाला काय वाटते की नाही बा आमचा स्ट्रगल इथून चालू होते. तर स्ट्रगल तिथून चालू होत नाही तुमचा. तुमचा स्ट्रगलच नसते त्या गोष्टीतनी. कारण की असे काही लेकरं आहे ज्याच्यापाशी पैसे नाही राहत ना, तर ते पहिले पैसे जमा करते बाहेर कामाला जाऊन, आणि नंतर मग अभ्यास करते. आणि त्याच्यासाठी ते स्वप्न राहते. तुमचं जे जीवन आहे ना, ते त्याच्यासाठी स्वप्न आहे की नाही बा आम्हाला असं जीवन भेटलं पाहिजे, मग आम्ही करू. तर तुमचा स्ट्रगल नाही आहे ते. थोडंसं बाहेर जा, बाहेरची परिस्थिती पहा, जग घुमाचं थोडंसं बाहेर, आणि मग तुम्हाला समजन. आणि तुम्हाला एवढंच जर वाटत असेल ना मोटिवेशन पाहिजे बा, तर मी सांगतो तुम्हाला, नाक्यावर जायचं कोणत्याही पण, आणि तिथं तुम्हाला लय लोक भेटते मजुरीसाठी लोक राहतेच तिथं जायचं, आणि कोणाच्या इकडे टोपले उचलायला जायचं गवंडी कामाले. मग समजून तुम्हाला 1 घंट्यात ठेकेदारले म्हणसा नाही बाबा पैसे घ्या, हे तुमच्या मजुराचे काय होते ते मीच देतो तुम्हाला पैसे, मला पैसे नाही पाहिजे, बस झालं, काम नाही करतात आम्ही. तरी तुम्हाला समजा ते अंगाचा घाम अंगालीच जिरते असं काम राहते ते. आणि गावाकडे असं ना आपण, तर सोयाबीनचं सीझन लागते, ते सोयाबीनच जायचं, सोयाबीन सोंगाले. मग तुम्हाला समजते की नाही बा अभ्यास करणं लय सोपी आहे. हे तर काहीच अभ्यास त्याच्यासमोर काहीच नाही आहे. हे लय भारी काम आहे. तुरीच्या पातीचं तुम्ही झोपता तेवढ्या उन्हीत काम करावं लागते, आणि तुमचे मायबाप 300 400 रुपये जमा करून तुम्हाला पैसे देते. तर त्या गोष्टीची जाण ठेवा काहीतरी. नाही तर मग यूट्यूबवर पाहिले बा 2-4 अशा चांगल्या AC मध्ये बसणारे लोक आहे, ते तुम्हाला मोटिवेशन देते, आणि तुम्ही पाहता भयाड्यासारखे. तर तशा गोष्टी नका करू, तशा गोष्टीचा काही फायदा नाही आहे. दशरथ मांझी पिक्चर पाहिला असेल तुम्ही, तर त्याच्यात एक सीन आहे, त्याच्यात सांगितलं जाते की एक पत्रकार येते त्याच्यापाशी आणि विचारते तुम्ही हे एवढं सहजतेनं कसं काय करू शकता, म्हणजे एकदम सहजतेनं कसं काय करता तुम्ही. तर ते म्हणते असंच करतो मी.
तर ते पत्रकार म्हणते की तुमचं बरं आहे म्हणते, तुम्ही एवढ्या आरामशीर हे एवढं मोठं काम करू राहिले आणि आमचं आम्ही नेत्याच्या मागं त्याचे चमचे बनून राहिलो. मग ते दशरथ माजी म्हणते की तुम्ही स्वतःचं अखबार काहून नाही चालू करत. मग ते म्हणते एवढं सोपी आहे का. ते पत्रकार म्हणते एवढं सोपी आहे का हे करणं. तर ते म्हणते की एवढं कठीण आहे कुठं आहे, या पहाड तोडण्यापेक्षा कठीण आहे का ते. तर ते पत्रकाराला समजते की नाही बा एवढे भारी नाही आहे, एवढे भारी लोक कामं करू राहिले आणि ते काही एक्सक्यूज नाही देऊ राहिले आणि तुम्ही थोडंसं काही झालं की बहाणे देता, हे असं नाही ते तसं नाही तसंच नाही आणि मला पुस्तकच भेटून नाही राहिले बरोबर आणि इथं गरमीच होऊ राहिली बम. तर तसं नाही, तुम्हाला करायचं असेल तर करा तुम्ही. बाकी लास्टला एक गोष्ट सांगेन तुम्हाला की मोटिवेशन बाहेरून घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला करायचं असेल तर स्वतः करा, स्वतःच्या हिमतीवर करा आणि जाण ठेवा की नाही बा आम्ही या परिस्थितीत आहो, आमची चांगली परिस्थिती आहे बाकीच्या लोकांपेक्षा. बस बाकी काय. एक गाणं सुचवतो मी तुम्हाला, जर ऐकायचं असेल तर. तसं तर आपण रिलॅक्स व्हायसाठी लय गाणे ऐकतो. ते एक मराठी गाणं आहे आपलं दे धक्का 2 मधलं, देह पेटू दे. ते एवढं भारी गाणं आहे ना, पहिलंपणापासून शेवटपर्यंत एक नंबर. लय जबरदस्त गाणं आहे ते. तसे लय गाणे आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते ऐकत जा. पण मी तुम्हाला सांगतो की हे गाणं ऐका एक वेळा, लय जबरदस्त गाणं आहे. बाकी मोटिवेशन घ्यायचं असेल तर जवळूनच पहा तुम्ही, नाही तर मग बाहेरून घेतलं तर काही तुम्ही यशस्वी व्हायचे चान्सेस लय कमी असते. अंदरून जर आलं ना मोटिवेशन तुम्हाला, तर तुम्हाला काही गरज नाही पडत दुसऱ्याची. कारण की बाहेरून जर घेत असाल तर तुम्हाला तुमच्या यशाचं काही असं श्रेय तुम्हाला नाही जात, त्या मोटिवेशनच्या त्या सोर्सले जाते. कारण की तिथून तुम्हाला पेटलेले आहात तुम्ही, तर म्हणजे त्याचीच सगळी काही करामत राहते, तुमचं काहीच नाही राहत स्वतःचं. तर मोटिवेशन अंदरून आलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं ते करा, चांगले व्हा, चांगला माणूस बना, नोकरीला लागा, समाज सुधरवा, घरं सुधरवा. बस बाकी काय. चला.